हाय फ्रेंड्स, मी संदीप सरोदे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. चला पाहूया म्हाडा सरळ सेवा भरती 2021 यासाठी सामान्य ज्ञान. ही एक टेस्ट या प्रकारे आहे, ती तुम्हाला सोडवायची आहे. तर पाहूया चला. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? 10 सेकंदामध्ये उत्तर सांगायचे मित्रांनो. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? तर रायगड जिल्ह्यात अजिंक्यतारा हा किल्ला आढळत नाही मित्रांनो. अजिंक्यतारा हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हुमायूनचा लेखक कोण? हुमायूनचा लेखक कोण? उत्तर सांगायचे मित्रांनो. तर हुमायूनचा लेखक आहे गुलबदन बेगम. गुलबदन बेगम. सिमुक हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? सिमुक हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? मित्रांनो 10 सेकंदामध्ये उत्तर सांगायचं आहे. तर सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते? कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोणते? हरिपूर, पुणे, माऊली या कराड? आपला उत्तर सांगायचे मित्रांनो. तर कृष्णा आणि वारणा या नदीचे संगमस्थान आहे हरिपूर. अकोला शहर हे कोणत्या नदीकाठी वसले आहे? कयाधू, मोरणा, गिरणा या पांझरा? योग्य पर्याय देऊन उत्तर निवडायचे आहे मित्रांनो. अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर याचे उत्तर आहे मोरणा नदी. अकोला शहर हे मोरणा नदीकाठी वसले आहे. गोदावरील जायकवाडी धरण कोठे आहे? गोदावरील जायकवाडी धरण कोठे आहे? औरंगाबाद, पैठण, नेवासा, नाशिक? योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो. तर गोदावरी जायकवाडी धरण हे पैठण या ठिकाणी आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, पण पैठण या ठिकाणी आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे? योग्य पर्याय देऊन उत्तर द्यायचे मित्रांनो. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे? महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू, तेज बहादूर? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सरोजिनी नायडू. सहा एप्रिल 1930 रोजी गांधीजीने साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली. 6 एप्रिल 1930ला महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला? मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला. शहर सांगायचे मित्रांनो. वडाळा, वाडीबंदर, विलेपार्ले या अंधेरी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वडाळा. माध्यमिक सूत्र या ग्रंथाचा लेखक कोण? माध्यमिक सूत्र या ग्रंथाचा लेखक कोण? चरक, नागार्जुन, वासुदेव, नारद?
माध्यमिक सूत्र या ग्रंथाचा लेखक आहे मित्रांनो नागार्जुन. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? रामटेक, कमळेश्वर, सावनेर, उमरेड. महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? महाकवी कालिदासाचे स्मारक रामटेक या ठिकाणी आहे. उच्च न्यायालयाचे खंडपीठ निर्माण करण्याचा अधिकार कोणास असतो? राज्यपाल, राष्ट्रपती, सरन्यायाधीश, संसद. उच्च न्यायालयाचे खंडपीठ निर्माण करण्याचा अधिकार हा संसदला असतो मित्रांनो. संविधानातील दुसरे प्रकरण कशाशी संबंधित आहे? मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, राज्य शासन. तर याचे उत्तर आहे मित्रांनो नागरिकत्व बी. ग्रामस्तरावरील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी कोण? पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच या शिक्षक. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ग्रामसेवक. भारतामध्ये महसूल आयुक्त हे पद केव्हा निर्माण करण्यात आले आहे? भारतामध्ये महसूल आयुक्त हे पद केव्हा निर्माण करण्यात आले आहे? 1822, 1829, 1857, 1888. 1988. लवकर उत्तर द्या मित्रांनो. याचे उत्तर आहे 1829. गुन्हेगारास शिक्षेत माफी देण्याच्या राज्यपालाच्या अधिकाराशी संबंधित कलम कोणते? 127, 167, 172, 177. तर याचे उत्तर आहे मित्रांनो कलम 167. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? विधान परिषद सभापती, राज्यपाल, मुख्यमंत्री या राष्ट्रपती. योग्य पर्याय निवडून उत्तर द्यायचे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यपाल. कितव्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय घटनेची 8व्या परिशिष्टातील भारतीय भाषेतील संख्या 22 झाली?
आपला घटना दुरुस्ती सांगायची मित्रांनो. 52वी, 53वी, 92वी, 75वी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो सी, 92वी. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो? कलम सांगायचे आहे मित्रांनो. 11, 12, 18, 20. या चारीपैकी एक पर्याय निवडायचा मित्रांनो. योग्य उत्तर असेल ते. तर याचे उत्तर आहे कलम 18 क. महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झाले आहे? ए. लोणंद, बी. कागल, सी. शेख मिरेवाडी, डी. पाडेगाव. त्याचे उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या ठिकाणी आहे. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? नागपूर कोराडी, परळी वैजनाथ, बीड, नाशिक एकलहरे, कोयना सांगली. चुकीची जोडी ओळखायची मित्रांनो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे डी. कोयना सांगली. कोयना हा सातारामध्ये आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे? पनवेल, पुणे, मुंबई, औरंगाबाद. याचे उत्तर आहे मित्रांनो पुणे. संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? खडकी, सातारा, नाशिक या खडकवासला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो खडकी. पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? कसारा, खंबाटकी, दिवा या करोड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे खंबाटकी, बी. निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते? निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते? योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे डी. दृष्टीपटलावर प्रतिमा तयार होते डोळ्यामध्ये. खालीलपैकी कोणता रोग क जीवनसत्वाच्या अभावी होतो? स्कर्वी, रक्तांधळेपणा, मुळदोष, बेरीबेरी. क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग सांगायचा मित्रांनो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ए. स्कर्वी.
सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? ए हेलियम, बी हायड्रोजन, सी ऑक्सिजन आणि डी नायट्रोजन. सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने हायड्रोजन वायू तयार होतो मित्रांनो, हायड्रोजन. महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? खोपोली, पिंपरी, चिंचवड या भोसरी. तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो पिंपरी. पिंपरीला प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना आहे. दोन 2013 कोणत्या राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? मेघालय, त्रिपुरा, मणिपूर यावरील सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो वरील सर्व. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद, एन. ए. बेजंट, केशवचंद्र सेन. आपला योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे सी, एन. ए. बेजंट. नागपूर येथे हिंदू महासभेची स्थापना कधी झाली? ए 11 नोव्हेंबर 1923, बी 11 डिसेंबर 1923, सी 23 जानेवारी 1926, डी 2 मार्च 1924. योग्य उत्तर द्यायचे मित्रांनो नागपूर येथे हिंदू महासभेची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ए आहे 11 नोव्हेंबर 1923 मध्ये नागपूर येथे हिंदू महासभेची स्थापना झाली. प्रत्येक साधित शब्द ओळखा. हा आपला लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला अवश्य भेट द्या व सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो भवितव्ये. थँक्यू.